आई साहेब जेवा हो. हा? जेवा. हाय का? अरे जेवा. हो ना. जेवा. जेव म्हणलं की जेवायचं. कस कस असं जेवणावर कशाला राग काढायचा आहे. उगाच आपलं कसं जेवताय आई तुम्ही. हं? नाही खायचं. इकडे बघा. संध्याकाळी गावात मिटिंगला जायचंय ना. हा नेहमी सारखं जायचं हसत मुखानं. कसं जाणार. इकडे इकडे बघा कसं. असं बर. मला बी गावात ऑफिसात जायचंय. मी इथं जाऊ. हा जेवण करून घ्यायचं बरं का सगळं. आशीर्वाद द्या. अहो आशीर्वाद द्या. आई थोर तुझ्या आशीर्वाद. पुष्पा काय व अगं ये की जरा घाईत होते. बरं बोला काय म्हणताय. अगं तू हर्षवर्धनची पत्रिका कधी देतीस. अगं बाया विसरलीस बघा. त्या फेडरेशनच्या नादात का नाही काहीच लक्षात राहत नाही. देते आणून देते. अशी विसरू नकोस बाई. हा चल की आतमध्ये. नग नग आत नग आता. बर मला एक कळलंय ते खरं आहे का सांग. काय हो अगं हर्षवर्धन म्हण बारामतीचं लई मोठं स्थळ आलं होतं. ती व्हय त्याला लय दिस झालं की आता. वय पण त्याचं काय झालं पुढं. तर नेमकं काय झालं काय माहित नाही. पण भैयाच्या आईला पसंत नव्हतं वाटतं. का अगं म्हणजे पोरीकडचं सगळं चांगलं होतं ना असं रावल्याची आई म्हणली होती मला. व्हय पण त्यांच्या तोडीचं नव्हतं ना. अगो बाई आता एवढं मोठं स्थळ त्यांच्या तोडीचं नव्हतं म्हणतीस. मग आपलं कसं जुळायचं ग. नाही नाही आपली गोष्टच वेगळी आहे जरा. वेगळी म्हणजे. अहो कसं आहे आपली शीतल एवढी दिकणी आहे. नाना गावात एवढा मोठा मान आहे. आणि भैया किती मानतो नानाला. आणि तुमच्या घरचं कसं आहे कसं नाही ती समजा भैयाला माहिती आहे. शीतल बी कशी आहे ती बी माहिती आहे. त्याच्यामुळं त्यांच्याकडनं नाही म्हणायला जागाच नाही ना. तुमची परिस्थिती श्रीमंत नसली तरी तुम्ही मनाने किती श्रीमंत आहो की. त्याच्यामुळे काय काळजी करू नका. त्यांच्याकडनं हकारच येणार. होऊ दे बाई असंच होऊ दे. आणि तुझ्या तोंडात साखर पडू दे. वहिनी नुसती साखर नका बाई मला. बरं बाई तू काय म्हणशील ते करते शीतलीच्या लग्नात. आता कसं म्हणलं. त्या आमदाराकडे जाऊन मला सगळ्या गोष्टी मिटवल्या पाहिजेत. एक तर तुम्ही काही काम करत नाही काय. हा जाऊया भैया. सगळी काम आणि होय. हा? त्या जम्याचा काय पत्ता. काय माहित नाही भैया. फोन लाव बरं त्याला. हा भैया जम्याचा आजकाल फोन लागत नाही. बहुतेक नंबर चेंज केलाय त्यानं. आणि आता तो इकडे येईल असं काय वाटत नाही भैया. बरं झालं कटकट गेली. तसं बी काय काम करत नव्हता तो. पण भैया मामीच्या नावावर जम्यासाठी जे कर्ज काढलं त्याचं काय करायचं आता. त्याच काय करायचं. काहीच करायचं नाही. जे चाललंय ते चालू द्यायचं. अहो मग त्याचे हप्ते सोपं भरायचे नाहीत. अहो अशाने त्या मामीला नोटीस येईल की. मग येऊ दे की. तेच तर पाहिजे. म्हणजे अरे म्हणजे मामी माझं शीतलचं लग्न लावून आपल्याला लुटायच्या नादात असत. आता काय करायचं आपणच नोटीस पाठवायची आणि ती मागं घेण्यासाठी आपणच पैसे द्यायचे. नाना कसं आपल्या उपकाराखाली होते तसंच मामीचं बी होईल. म्हणजे मामी आपल्यासाठी जे काय करते त्याचा मोबदला आपण दिला असं होईल. करेक्ट. देर यू आर. एक गोष्ट कायम लक्षात ठेव टॅलेंट. कधीच कुणाचे उपकार आपल्यावर ठेवायचे नाहीत. आणि आपण केलेले उपकार व्याजासहित वसूल करायचे. भैया
घरून फोन आहे. उचल. हॅलो. काय हो एवढं काय निरखून बघताय? ते शीतल आणि यास्मिन गेल्या आता. मग काहीतरी गडबड आहे जयश्री. तुम्हाला ते कायमच वाटतं. नाही 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 नाही, या बारीने 100% काहीतरी गडबड आहे. असं नेहमीच म्हणता तुम्ही, पण होत तर काहीच नाही. अहो कशाला उगाच टेन्शन घेताय? सगळं चाललंय ना नीट. नाही 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 नाही, तरी आम्हाला असं वाटतंय काहीतरी घोडे. आम्ही आलो, थांबा. अहो हा ठेवतो. हा भैया कुठे गेले? त्यांना काहीतरी घोळ आहे असं वाटतंय. म्हणजे अरे त्यांना आता शितली जाताना दिसली वाटतं. आता त्यांना यात काय घोळ वाटला ते त्यांचं त्यांनाच माहित. जेडे, भैयांचं शीतल सोबत लग्नाचं जे काय चाललंय त्याबद्दल तुला काय वाटतं का? मला काय वाटायचंय, चांगलं चाललंय की. अगं पण शीतल भैयांसंग लग्न करायला तयार होईल का? माहित नाही. माहित नाही म्हणजे असं कसं म्हणतेस? तुला माहितीये नाही. शीतल भैया संग लग्नाला कधीच तयार होणार नाही, पण अजिंक्य संग लग्नाला मात्र लगेच तयार होईल. अगं म्हणून काय अजिंक्य बरोबर लग्न लावून द्यायचं? तसं नाही, अजिंक्य संग लग्न होतंय असं फक्त भासवायचं आणि लग्न भैया संग लावायचं. अगं असं कसं? शीतलला कळणारच की. अजिबात नाही. कसं? कसं ते माझं मी बघीन, त्याची काळजी मी घेईनच. पण शीतल संग भैयाचंच लग्न होणार हे मात्र कन्फर्म.